तर नमस्कार मंडळी, मी दुर्गा चौधरी. माझं स्वतःचं एक छोटंसं किचन आहे. घरातूनच मी होममेड फ्रेश फूड प्रोव्हाइड करते आणि त्यासोबतच आता एक आठवडा झाला मी एक लाडूची ऑर्डर पण चालू केली. त्यामध्ये छान असे 4 लाडूचे ऑर्डर मी कंप्लीट केले. त्यामध्ये बेसन लाडू, रव्याचे लाडू, ड्रायफ्रूट्सचे लाडू आणि मूग डाळीचे लाडू, अख्खे मूग जे असतात ना आपले, त्याचे लाडू मी त्यांना दिले. त्यांच्या कस्टमरचे जे कस्टमाइज म्हणजे त्यांची जी ऑर्डर होती ना, त्यानुसार मी त्यांना बनवून दिलेले. शुद्ध तुपात आणि छान क्वालिटीचे ड्रायफ्रूट्स वापरूनच मी हे त्यांना लाडू बनवून दिलेले आहे. तर हे माझं छोटंसं किचन आहे. इथूनच मी माझ्या स्वयंपाकाची म्हणजे डेली रुटीनची जी सुरुवात असते ना, ती मी इथूनच करते. आणि आज तसं की आज मला कुठलीच रेसिपी किंवा मग ब्लॉग किंवा मग लाडूची ऑर्डर नव्हती, व्हिडिओ शूट करायचा नव्हता. मग म्हटलं आता आपल्या प्रेक्षकांपर्यंत किंवा फॉलोअर्सपर्यंत जर आपल्याला रोज डेली अपडेट द्यायची असेल तर मग काय आज कुठला व्हिडिओ टाकावा, म्हणून मग म्हटलं चला आज आपण त्यांच्याशी थोडंसं आपल्या किचनविषयी बोलूया. तर माझं जे हे स्वादघर आहे ना, तर ते नाही का माझं स्वप्न आहे की मला आवड आहे स्वयंपाकाची, म्हणून मी नाही का स्वयंपाकाचे व्हिडिओ, रेसिपीज, लाडू ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आणि मग व्यक्तीने नाही का त्याच गोष्टी करायला हव्या ज्या आपल्याला आवडतात आणि आपण मनापासून करतो. मग म्हणूनच मी नाही का स्वयंपाक करते. आणि स्वयंपाक हा खूप छान असतो माझ्या हाताचा. म्हणजे मी माझी स्वतःची तारीफ नाही करते, बट खरंच सांगते, मी माझ्या हाताचा स्वयंपाक छान होतो. मी खूप प्रेमाने, मनाने आणि म्हणजे स्वयंपाक किंवा एखादी डिश किंवा एखादी वस्तू आपण ज्यावेळेस बनवतो ना, तर ती केव्हा अशी छान होते ज्यावेळेस आपण नाही का पूर्ण मन लावून, आपलं पूर्ण मन एकाग्र करून ती डिश बनवतो, खूप मनापासून बनवतो ना, त्यावेळेस ती डिश ना खूप छान होते. आणि ते आपले म्हणजे ती डिश बनवताना आपण आपल्या माइंडमध्ये जी पॉझिटिव्हिटी असते ना, जे विचार असतात ना पॉझिटिव्ह, आपण त्या गोष्टीमध्ये म्हणजे आपोआप त्या पदार्थामध्ये त्या उतरतात आणि ती डिश खूप स्वादिष्ट होते. खूप म्हणजे असं मी बाहेरचे कुठलेच मसाले वगैरे यूज करत नाही आणि सगळे घरचेच मसाले असतात. मी गावावरनं बनवून आणते. माझं गाव ना खानदेशात आहे. मी तिकडनं सगळे म्हणजे उन्हाळी वाळवणात जे सगळ्या गोष्टी केल्या जातात ना, कुरडई, पापड, मसाले, हे सगळे मी तिथून तयार करून आणते. आणि मी दुकानातली डाळ वगैरे सुद्धा यूज करत नाही. ह्या सगळ्या डाळी वगैरे सुद्धा माझ्या घरच्या, माझ्या शेतात पिकलेल्या असतात. त्यापासूनच मी हा स्वयंपाक, फक्त तांदूळ, गहू हेच मी विकत आणते. तेल, मीठ, हळद, बाकी सगळं मसाले वगैरे सगळे माझे घरचेच असतात. तर म्हणून तुम्ही बेफिकर होऊन तुम्ही ऑर्डर करा. तुम्हाला आवडेल असा स्वयंपाक मी करून देईल. आणि म्हणजे तुम्हाला एक असं विश्वासाने सांगते, खरंच सांगते मी, तुम्हाला म्हणजे हाताची चव ना खूप आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला टिफिन हवा असेल, हा फुल तुम्ही टिफिनसुद्धा लावू शकतात किंवा तुम्हाला बल्कमध्ये 10, 15, 20, 25, 30 लोकांपर्यंतची जेवणाची ऑर्डरसुद्धा द्यायची असेल ना, तर ते सुद्धा मी तुम्हाला प्रेमाने बनवून देईल. आणि जोपर्यंत तुम्ही ट्राय करणार नाही तोपर्यंत मग तुम्हालाही समजणार नाही आणि मलाही समजणार नाही. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझं जे स्वप्न आहे ना, की माझं स्वादघर, याचा स्वाद नाही का प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून माझा प्रत्येक वेळेस एकच प्रयत्न असतो की माझी प्रत्येक डिश खूप छान आणि म्हणजे लोकांना आवडेल अशी व्हायला पाहिजे. तर तुम्ही मला सपोर्ट करा. जोपर्यंत तुम्ही सपोर्ट करणार नाही, ऑर्डर करणार नाही, तोपर्यंत माझ्या हाताची चव तुम्हाला समजणार नाही. तर बस आजसाठीच एवढंच. तर जर व्हिडिओ आवडला असेल ना, किंवा मग तुम्हाला माझ्या हाताची चव चाखायची असेल, तर प्लीज ऑर्डर करा. आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये माझा नंबर आहे. मी भुकुममध्ये राहते पुण्यात. तर पटकन आपली ऑर्डर बुक करा. लाडू असू द्या किंवा मग स्वयंपाक असू द्या, एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि जाताना फक्त फॉलो करा. फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि तसंच माझं फेसबुक पण पेज आहे, तिथंसुद्धा माझे व्हिडिओ अपलोड असतात. तिथंसुद्धा जाऊन तुम्ही ते फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.